नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. लालबागचा राजा विसर्जन झालं, गणपती गेले, अनंत चतुर्दशी संपली, तरीही लालबागच्या राजाची चर्चा आणि त्या मंडळाची चर्चा काही थांबेना. अनेक जण त्याच्यावरती टीका करतायत, अनेक जण काय काय बोलतायत, अनेक जण त्या सगळं मी बोललो त्याविषयी, त्या सगळ्या संदर्भामध्ये मी पण बोललो. पण खरं नक्की काय या गोष्टींच्या मागं? बरं, हे हल्ली तुम्ही विचार केलात का? एक 7-8 वर्षापासून हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. त्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी इतक्या प्रकाश झोतात नसाव्यात असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. त्या असणार आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नव्हत्या, कारण त्या सोशल मीडिया, टेलिव्हिजन या सगळ्या गोष्टींवरती दिसत नव्हत्या आणि प्रत्यक्षात लोकांना देखील त्या गोष्टी अनुभवता येत नव्हत्या. पण सध्या या गोष्टी मोठ्या झपाट्यानं वाढतायत, मोठ्या प्रमाणे या सगळ्या गोष्टी बाहेर पसरतायत आणि लोकांना जे काही मंडळ आहे त्याच्याविषयी द्वेष वाढू लागला या सगळ्या लोकांचा. पण खरी रियालिटी काय आहे, खरी कहाणी काय आहे या सगळ्या गोष्टींच्या मागचं जरा व्यवस्थित पाहिलं पाहिजे. जेवढं मला समजतं तेवढं मी तुम्हाला सांगतो. काल काहीतरी विसर्जनाच्या वेळेला असं झालं की कोळी बांधव ज्यांनी खरा लालबागचा राजा आणि खरा गणपती सगळ्या गोष्टी सुरू केल्या, त्या बांधवांचा जो मान असतो त्यांच्या तराफ्यावरती त्यांना विसर्जन करण्यासाठी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. ते सुधीर साळवी जे आहेत, विश्वस्त आहेत लालबाग मंडळाचे, त्यांनी असं सांगितलं की भरती असल्यामुळं तो लालबागचा राजा काही त्याच्यावरती चढेना आणि त्यांना सगळा प्रॉब्लेम येऊ लागला. त्यांनी आनंद अंबानींनी काय पाठवलेली बोट की काय तरापा त्याच्यावरती पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात. त्या गोष्टीच्या खोलामध्ये न जाता पहिल्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की खरंच लालबागच्या राजाचं जे काही मंडळ आहे पैशानं आंधळं झालं. मी विषय बघा काय काढतोय, मी तुम्हाला काय सांगतोय जरा व्यवस्थित ऐका. खरोखर पैशाने आंधळं झालंय का? कारण करोडोंचं दान लालबागच्या राजाच्या चरणी पडतंय. लाखो करोडो रुपयांचं दान म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. आणि हे 11 दिवसाचं फक्त गोष्ट सांगतो. म्हणजे आपलं तिरुपती असेल, हे 365 जी देवस्थान आहे, 365 दिवस चालणारी, वर्षानुवर्ष चालणारी, त्यांच्या पेट्यांमध्ये करोडोंचं दान गेल्यानंतर आपण म्हणतो की नाही, इथे एवढं दान गेलं. पण 11 दिवसाचा खेळ, 11 दिवस म्हणजे गणेश चतुर्थीपासून आनंद चतुर्दशीपर्यंत या 11 दिवसांमध्ये लालबागच्या राजाला करोडोंचं दान पडतं. आणि त्या सगळ्या गोष्टी, बरं त्यांचं मंडळ असं म्हणतं की आम्ही अन्नदान करतो, आम्ही सेवा करतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, केलीच पाहिजे, त्याच्याबद्दल नाही आहे. कारण ते तुम्ही काय पैसे तुमच्या खिशात घालणार आहे का? नाही, ते जनतेसाठी, लोकांसाठी देवाचा आशीर्वाद म्हणून गेलेच पाहिजे. त्यात तुम्ही सांगण्याची गरजही नाही आहे. उलट तुम्ही त्या जेवढा काही पैसा येईल त्या पैशातला मला असं वाटतं 90% भाग किंवा 70-80% भाग तो जनतेच्या सेवेसाठी वापरला पाहिजे. बाकी तुमचं डेकोरेशन, तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, तुमच्या मंडळ किंवा तुमच्या सगळे जे कोणी लोक असतील त्यांचे काही जमा खर्च या सगळ्या गोष्टी भागल्या पाहिजे. निश्चितच त्याबद्दल दुमत नाहीये. पण या राजाच्या चरणी येणारं दान नक्की येतोय कुठून, याचा विचार केला पाहिजे. कारण एक साधी गोष्ट घ्या, आपण सामान्य भक्त त्या चरणापर्यंत पोहोचतोय का? नाही. फार क्वचित लोक अशी असतील जी दानपेटीमध्ये काही रुपये टाकत असतील, चरणापर्यंत पोहोचत असतील. मग हे दान नक्की येतंय कुठून? हा ब्लॅकचा तर पैसा नाहीये ना. हे जे काही येतंय ते सगळं टॅक्स वाचवण्यासाठी तर नाहीये ना. विचार केला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की अंबानी सगळी फॅमिली या सगळ्या मंडळाला चिकटले आहे. त्याच्या मागं खूप काही गोष्टी आहेत. त्यांचं ॲडव्हर्टायझिंग होत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲडव्हर्टायझिंग होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं वैयक्तिक माझं मत आहे आणि तरची गोष्ट आहे की त्यांचा काही पैसा त्यांना जे काही आपण दान करतो ते दान स्वरूपामध्ये केल्यानंतर टॅक्सचं बेनिफिट मिळतंय का? हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या ज्या संस्था असतात, जे रजिस्टर मंडळ आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांचा पैसा वाचतो, त्यांचा टॅक्स वाचतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ही सगळी मोठी लोक या मंडळांना चिकटतात, त्यांच्यापाशी जातात, त्यांची जवळीक साधतात, त्यांच्यामध्ये घुसतात, त्यांना हातात घेतात आणि त्यांना ते वाटेल तसं चालवू लागतात. याच्या मागची रियालिटी तुम्हाला हीच सांगतोय. आणि लालबागचा राजा, मी जसं मागे तुम्हाला सांगितलं की लालबागचा राजा किंवा त्यांचं मंडळ जे आहे ते VIP होऊ लागले. हळूहळू VIPसाठी एक मोठी रांग केली जाते. मंत्री संत्री हे बॉलिवूडचे सगळे लोक. म्हणजे एक मी व्हिडिओ पाहिला, सनी लिओन सारखी एक पॉर्न अभिनेत्री जी पार्श्वभूमी आहे, तिला गणपती बाप्पाच्या चरणावरती स्थान मिळतं, तिथपर्यंत ती जाते. नको तसली घाणेरडी लोक ज्यांची खरोखर सामाजिक स्तरावरती लायकी नाहीये, असले फक्त या हरामखोर या न्यूज चॅनलवाल्यांनी या बाकीच्यांनी मोठी केलेली ही सगळी लोक त्या लालबागच्या राजाच्या चरणापर्यंत पोहोचत आहेत. पण तुमच्या आमच्यासारखी सामान्य लोक, ज्या सामान्य लोकांनी या मंडळाला मोठं केलं, या सगळ्या गणपतींना मोठं केलंय, त्या लोकांना मात्र तास रांगेमध्ये बसावं लागतं आणि नको तसली अवहेलना त्यांची केली जाते. याच्यासारखं दुर्दैव नाहीये दुसरं. हा भेदभाव कशासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. बंद करा. जर मी माझं वैयक्तिक तुम्हाला मत सांगितलं, जर झेपत नसेल तिथं जागा, जर तुम्हाला बदलायचं जागा बदला, काहीतरी उपाययोजना करा. पण सामान्य लोकांना धक्काबुक्की या ज्या काही सगळ्या गोष्टी चालल्यात ना, त्या योग्य नाहीयेत. गर्दी वाढते.
कारण ज्या प्रकारे या VIP या सेलिब्रिटी लोकांनी त्या राजाचं जे काही एक सेलिब्रिटी स्वरूप करून टाकलंय, त्यामध्ये आमचा लालबागचा राजा कुठं दिसतच नाही. अनेकांचं मत आहे की तो नवसाला पावतो. कुणी सांगितलं? गणपती तर एकच आहे. घरातला काय, बाहेरचा काय, मंडळाचा काय, लालबागचा काय, दगडूशेठ काय, सगळे एकच आहेत. मग हे दिसलं आलं कशामुळं? भारतीयांना एक घाणेरडी सवय आहे दिखाव्याची. मी स्पष्ट बोलते, दिखाव्याची. आम्हाला सोशल मीडियावरती म्हणजे आपण काय म्हणणार, अरे अमिताभ बच्चन गेला ना लालबागच्या राजाला, तिथंच मी जाऊन फोटो काढलाय, बघ मी लालबागच्या राजाला जाऊन आलो, तुला काय वाटलं मी काय साधा माणूस आहे? हा जो काही दिखावेगिरी, ही जे काही भंपकगिरी चालली आहे ना, हे जे काही झेंझी लोक जी आहेत ना, जी जोडप्या नाग देत पाया पडायला जातात, गर्दी करायला जातात की आमचा हिरो, माझा आवडता हा गेला, माझा आवडता तो गेला, म्हणून मला जायचंय, म्हणून ही नाहक मिळालेली एक प्रसिद्धी आहे. कारण लालबागचा राजा सर्वसामान्यांचा राजा आहे. गणपती मंडळ एक मंडळ आहे, ते एक साधं मंडळ आहे जे फक्त एक मोठ्या ह्या सेलिब्रिटींच्या पैशाच्या सगळ्या जोरावरती मोठं झालं, त्याला मोठे करणारे आपण आहोत, पण कुठेतरी चुकीच्या मार्गाला जातोय असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. कारण ज्या काही सगळ्या गोष्टी, म्हणजे साधं उदाहरण घ्या, हा अंबानी प्रत्येक गोष्टीत हात घालतोय. ते हत्तीनी काय नेली माधुरी, मग या अंबानीला माझं सांगणे की अशी रस्त्यावरती कित्येक हजारो कुत्री जखमी होऊन पडतात, कित्येक गाया जखमी होऊन पडतात, कित्येक जनावर जखमी होऊन पडतात. प्रत्येकाला ने ना तुझ्या वंतारामध्ये ठेव, नाही करू शकत. आता लालबागच्या मंडळामध्ये ही सगळी लोक घुसलेत. हळूहळू त्या बरं काहीतरी त्यांचा फायदा असणार. एक गोष्ट लक्षात घ्या, एखादा उद्योगपती काही मूर्ख नाही या सगळ्या गोष्टींच्या मागे लागायला. काहीतरी त्यांचं डोकं असतं. लक्षात ठेवा, ती लोक फार हुशार असतात. त्यांना काय साधायचंय, काय करायचंय हे त्यांना अचूक कळतं आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मागे ती लोक धावत असतात. पण कुठेतरी एक सर्वसामान्यांचा लालबागचा राजा हरवतोय आणि तो कुठेतरी मोठ्यांचा होऊ लागलाय. म्हणजे उद्या परिस्थिती अशी येईल की सामान्यांना फक्त रस्त्यावरून पाहता येईल, आतमध्ये जायला कुणालाही मुभा नसेल. ही परिस्थिती येणार आहे, निश्चित येईल. तुम्ही माझं आज लिहून घ्या, कारण वाढणारी गर्दी आहे ना. आम्ही नको तो सगळ्या गोष्टींचा जो का टाहू फोडतोय ना, की आम्हाला लालबागचंच दर्शन हवं, फोटो काढून सोशल मीडियावरती जी काही दिखावेबाजी चालली आहे ना, ती अत्यंत चुकीची आहे. आणि ही जी काही चुरस चालली आहे, मग मुंबईचे गणपती म्हणजे केवढा उत्सव, पुण्याचा म्हणजे काय एवढं नाही आहे, नाशिकचा म्हणजे काय विचार, हे ज्या काही फालतू गोष्टी चालल्यात ना, यातून बाहेर या. हा गणपती हा सण कशासाठी केलाय? सर्व हिंदूंनी आपल्या एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा सण सुरू केला. आणि आमचे न्यूजवाले अर्धे काय दाखवतात, लालबागच्या राजाला मुस्लिमांनी चादर चढवली, ह्याने ते केलं. हे या सगळ्या गोष्टी फक्त लावून, या सगळ्या गोष्टी फक्त दाखवून, या सगळ्या सणाला कुठेतरी चुकीच्या मार्गाला घेऊन जायचं काम चाललंय. आम्ही युनिटी, एकता म्हणून आम्ही हा सण साजरा करतोय, पण त्याचे पडसाद जर काही असे उमटणार असेल तर अत्यंत चुकीचं आहे. त्या अंबानी जे काही हात घालायचं, ज्या काही सगळ्या गोष्टी चालू आहेत ना महाराष्ट्रामध्ये, खास करून त्या गोष्टी थोड्याशा थांबल्या पाहिजेत. कारण सिद्धिविनायक असो, तुमची प्रत्येक गोष्टींमध्ये ही लोक शिरलेत. प्रत्येक गोष्टींमध्ये सेलिब्रिटींचा बाप्पा करून टाकलाय लालबागच्या राजाला. तुम्ही आम्ही फक्त गर्दीत बाहेर निघाला की बोंबलायचं, गुलाल उडवायचा, त्या ढोल ताशावर नाचायचं, घरी निघून जायचं. तुम्हाला कोण विचार? आणि लालबागच्या मंडळामधली सगळी लोक तर अशा कॉलरी टाईट करतात जसं त्यांना वाटतं की ज्याला आपणच साला भगवान आहे, आपणच मोठे आहोत, ते राजा बेजा सोडून द्या, आपणच फेममध्ये आहोत. या सगळ्या गोष्टीतून थोडा विचार करण्यासारखा आहे. जर गर्दी नियंत्रण, प्रत्येक गोष्टीवरती उपाययोजना होऊ शकते, आम्ही करत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून हा रोष लोकांचा सगळा या मंडळावरती जातोय. दगडूशेठ हलवाई गणपती 365 दिवस येत आहे. सगळ्यात मोठा प्रसिद्ध गणपती आहे. हजारो लाखो भाविक रोजचे जातात, रोजचे येत आहेत. पण त्या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट सहज आढळून येत नाही. एखाद दुसरी असेल, पण सहसा असं दिसत नाही. पुण्यामध्ये अनेक मानाचे गणपती आहेत, लालबागमध्ये अनेक अशी मोठी मंडळ आहेत, पण तिथं गर्दी होत नाही. का होत नाही? कारण तिथं सेलिब्रिटी जात नाहीत. मग आम्ही त्या गणपतीला कशाला जाऊ? आम्ही देवांमध्ये भेदभाव करू लागलो. आम्ही गणपतीला नाही पाया पडायला जात, आम्ही गणपतीला नाही मानत, आम्ही सेलिब्रिटींना मानतोय. आम्ही कोणाची आशीर्वाद घ्यायला जातोय? आमच्या सेलिब्रिटींचे आशीर्वाद घ्यायला जातो. आमच्या मनात भावना कुठे आहे? म्हणून मी मागे प्रश्न विचारला ना, किती जणांनी अष्टविनायक सगळे बघितले, किती जण तिथं जाऊन आले, जे अष्टविनायक आहेत किती जण गेले? आमच्यातल्या अर्ध्या लोकांना त्याला माहिती नाही की अष्टविनायकातली 8 नावं कुठली आहेत. आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्याच्याविषयी काही घेणं देणं, आम्हाला त्याच्याविषयी खरोखर काही असताच नाही. आम्ही फक्त या दिखावे 11 दिवसाचा लालबागचा राजा मंडळ, सचिन तेंडुलकर गेला, विराट कोहली गेला, हा मंत्री गेला, ती हिरोईन गेली, असे सगळं ज्या लोकांची काही लोकांची फ्रॉड लायकी नाही, ती लोक राजाच्या चरणी जाऊन, ज्यांना खरोखर आपल्या धर्माविषयी आस्थेविषयी काहीच नाही, ते फक्त फेममध्ये येण्यासाठी, सोशल मीडियावरती गाजण्यासाठी, आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त वापर करतायत. एवढं लक्षात ठेवा. या मंडळाला माझं पहिलं सांगणं आहे, तुम्ही फक्त पैशाने आणि तुम्ही या लोकांच्या जीवावर मोठे होत असाल ना, जरा थांबा. तुम्ही खाली येऊ शकता, असं समजू नका.
तुम्ही कितीही मोठे असा, तुम्ही कोण खजिनदार असा, कोणी काही घेणं देणं नाही आहे कोणाला काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला इथून इथं यायला वेळ लागणार नाही. फक्त लोकांची काळजी घ्या, जनसामान्यांच्या भावना ओळखा, डोळ्यावर जी काही एक धूर आलाय ना जो काही मोठा होण्याचा, तो जरा बाजूला करा आणि त्यातून पहा की नक्की खरा भक्त कोण आहे. हा येणारा सेलिब्रिटी आहे आणि त्याच्यावरती ते कॅमेरा झळकवणारे, व्ह्यूज मिळवणारे आणि बाकी सगळ्या गोष्टी करणं ते महत्त्वाचे आहेत, की आपला सामान्य माणूस जो खरोखर भले एक दानपेटीत 1 रुपया टाकेल, पण तो निश्चित चांगल्या मनाने, चांगल्या भक्तीने आणि खरोखर देवाचा श्रद्धाळू आणि त्याचा खरा भक्त आहे म्हणून आलाय. या सगळ्या गोष्टींचं जरा व्यवस्थित मूल्यमापन करा. नाहीतर लालबागचा राजा मंडळ, मी मंडळ म्हणतोय, आमचा बाप्पा मोठाच आहे, लालबागचा राजा तेव्हाही मोठा होता, आजही मोठा आहे, उद्याही मोठाच राहील. पण मंडळ म्हणून जो काही तुम्ही मोठा होण्याचा मान मिळवताय, एका दिवसात धाडकन खाली पडाल, एवढं फक्त लक्षात ठेवा.